सो आज मार्केटने 15,000चा एक टप्पा फायनली क्रॉस केला. 15,000 हा मार्केटसाठी एक सायकोलॉजिकल बॅरियर होता, रेझिस्टन्स होता, जो मार्केटने फायनली क्रॉस केला. आणि क्रॉस करताना आपण जर बघितलं तर आजचं मोस्टली कसं असतं, 15,000 ही सायकोलॉजिकल लेवल जेव्हा मी म्हणतो, तेव्हा 15,000 जवळ खूप जणांनी ऑर्डर लावून ठेवली असणार, बाईंग ऑर्डर. 15,000 जर क्रॉस झाला तुम्ही बाय करणार. पण ही इतकी क्रिटिकल लेवल होती की 15,000ला मार्केटने बाईंग अपॉर्च्युनिटीज दिली नाही. म्हणजे ज्यांनी आफ्टर मार्केट ऑर्डर्स लावले असतील, 15,000ला मला बाय करायचं आहे, 15,000च्या वरती गेलं तर मला बाय करायचं आहे, तर त्यांची ऑर्डर इथे एक्झिक्युटिव्ह झाली नाही, कारण इथे कुठे ट्रेडिंगच होऊ दिलं नाही. डायरेक्टली 14,952 वरनं ओपन जेव्हा झाला तेव्हा तो डायरेक्ट 15,080ला झाला. म्हणजे एवढी मोठी जी गॅप केली, याच्यामध्ये जे काही ट्रेडर्सने ऑर्डर्स लावल्या होत्या त्या सगळ्यात तशाच पेंडिंग राहिल्या. आणि त्याच्यानंतर दिवसभरात स्टॉकने काय केलं, या निफ्टीने काय केलं, एक पूर्ण कन्सॉल्टेशन केलं. सो कन्सॉल्टेशन केलं याचा अर्थ काय झाला, ज्यांनी कोणी ऑप्शन बाय केले असतील, मग ते पुट असू द्या नाही तर कॉल असू द्या, त्यांना याच्यामध्ये लॉस झाला. कारण जेव्हा आपण बाय करतो तेव्हा आपल्याला काय पाहिजे असतं की एका साईडला मुवमेंट झाली पाहिजे, कुठल्याही साईडला, कॉल किंवा पुट, आणि ती मुवमेंट एकदम फास्ट पाहिजे, तरच त्याचे प्रीमियम वाढतात. अशा ठिकाणी टाइम डिके वाढत जातो. पूर्ण दिवसभर स्टॉक मार्केट जर पूर्ण ह्या एकाच रेंजमध्ये, निफ्टी सारखा स्टॉक जर एकाच रेंजमध्ये आहे, तर इथे बायर्स जे जे होते ऑप्शन मधले, कॉल साईडचे आणि पुट साईडचे, त्यांना दोघांनी लॉस झाला. पण फायदा कोणाचा झाला, त्यांनी ज्यांनी ज्यांनी कॉल आणि पुट ऑप्शन सेल केले होते त्यांना. आणि मग सगळ्यात जास्त फायदा कोणाचा असेल, ज्यांनी 14,180च्या जवळपासचा कॉल सेल केला असेल, की त्यांचं म्हणणं होतं की 14,180च्या वरती जाणार नाही. आणि ज्यांनी कोणी 15,070चा किंवा 15,000च्या जवळपासचा एखादा पुट सेल केला असेल, की 15,000च्या खालती जाणार नाही. सो जसजसा दिवस आज संपत आला, तसं त्यांना चांगलं प्रॉफिट होताना आपल्याला दिसलं. सो त्याच्यातच दुसरा एक पार्ट आपण काही बघू शकतो, की जेव्हा आपण मार्केट कन्सॉल्टेशन मध्ये असतं, त्याच्यानंतर आपल्याला दुसरी गोष्ट काय दिसते, की कन्सॉल्टेशन किती दिवस असेल आपल्याला माहिती नाही. हा आजचा आहे, उद्याचा आहे, तिसरा आहे दिवस, असं पुढे 3-4 दिवस कंटिन्यू कन्सॉल्टेशन मध्ये राहू शकतं. ही एक पॉसिबिलिटी तयार होते. नाहीतर मग असं होऊ शकतं की हे कन्सॉल्टेशन ब्रेक करून स्टॉक मार्केट अप साईडला किंवा डाऊन साईडला ब्रेकआउट देईल. आणि माझ्यासाठी ती अपॉर्च्युनिटी सगळ्यात चांगली असते, कारण त्याच्यामध्ये आपल्याला खूप चांगले ट्रेड मिळतात. जसं आपला परवाचा एशियन पेंट्सचा ट्रेड होता, की आपण एक वीकली कन्सॉल्टेशन ट्रेड केलं आणि एका दिवसाचं स्टॉकने 9% ची मुवमेंट दिली, नाही. सो तसंच इथे जर कन्स्ट्रक्शन वाढत राहिलं, सो ही पण एक प्रकारची रिट्रेसमेंट असते. जसं आपण प्राइस वरती म्हणतो, की प्राइस वरती गेल्या आणि थोड्याशा खालती आला तर ते रिट्रेसमेंट आहे. इथे प्राइस खालती नाही आल्या, पण त्या वरती पण नाही गेल्या, त्या एकाच ठिकाणी थांबल्या आहेत. सो दिस इज अनदर टाइप ऑफ रिट्रेसमेंट दॅट वी कॅन थिंक ऑफ. त्याला आपण म्हणू शकतो की ही टाइम रिट्रेसमेंट आहे. टाइम तो कन्झ्युम करतोय. वेळ खाणं जे मराठीत आपण म्हणतो, की तो वेळ खातोय. त्याला काम करायचंय, नाही करायचंय, तो थोडंसं काय इग्नोरंट बनलेला आहे. आणि त्याला कुठेही जायची इच्छा नाही. सध्या वेळ काढूपणा त्याचाच आलेला आहे. सो त्याच्यानंतर जेव्हा तो ऍक्च्युअली ऍक्शन घेईल, तेव्हा मग आपण पण ऍक्शन घेण्याची गरज आहे. जोपर्यंत तो शांत बसून राहिलाय, तोपर्यंत आपण मे बी ऑप्शन सेलर असू शकतो, पण ऑप्शन बायर जर आपण राहणार असू, तर आपल्याला हे लक्षात ठेवावं लागेल, की ते टाइम डिकेमुळे आपल्याला लॉस होणार आहे. इव्हन दो मार्केट मूव्ह इन अवर डायरेक्शन. सो ऑप्शन बायरसाठी ही एक धोक्याची घंटा असते. सो मार्केट कन्सोर्शियम मध्ये होतं, पण मग अशा वेळेस कोणते स्टॉक एकदम ट्रेंडिंग होते, कारण मार्केटने आज 15,000चा एक क्रिटिकल टप्पा पार केलेला आहे. सो अशा वेळेस कोणकोणते स्टॉक कसे होते, आपण अल्फाबेटिकली काही स्टॉक बघू आणि पर्सेंटेज गेनर आणि लुजर वाईज काही स्टॉक बघू. सो पहिला स्टॉक आहे अदानी पोर्ट्स. वाव, हे किती छान स्ट्रक्चर आहे बघा. इथे स्टॉक हा कंटिन्यू अपट्रेंडिंग आहे. पहिला स्विंग, दुसरा स्विंग, तिसरा स्विंग, म्हणजे तिन्ही स्विंग मध्ये त्याने एक 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 पायरी वरती वरती तो चढत गेला. आजच्या दिवसाचा जो क्लोज आहे, दॅट हॅज हॅपन नियर द टॉप ऑफ दिस कॅन्डल. आणि शेवटच्या 3 कॅन्डल जर बघितल्या या, तर केवढे सिग्निफिकंट ग्रीन कॅन्डल्स आहेत या सगळ्या. सो उद्याला मला जर ट्रेड करायचं असेल, तर मी ह्या आजच्या हायच्या वरती बाईंगसाठी ऑर्डर ठेवणार. आणि तिथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल, तिथे एक वीकली रेजिस्टन्स येतो आपला 782चा एक वीकली रेजिस्टन्स आहे. तर तो एक त्याला स्ट्रॉंगली पार करावा लागेल, अशीच मोठी कॅन्डल करून पार करावा लागेल. पण इथे ज्या प्रकारे व्हॉल्यूम बनतोय, सो त्या दृष्टीने मला वाटतं की ती पॉसिबिलिटी एक आपण कन्सिडर करू शकतो, की अदानी पोर्टला आपण बाईंग साईडला जाऊ शकतो. ओके.
इथे पण ह्या शेवटच्या 3 कॅन्डल वाढल्या, त्याच्या मागचं कारण काय असेल? तुम्ही बघू शकता की एक कन्सोलेशन आहे. सो इथे 1, 2, 3च्या किती कॅन्डल पहिल्या 2 कॅन्डल सोडल्या, तर पूर्ण दिवसभर कन्सोलेशनच आहे. मार्केटने जे केलं तेच इथे पण दिसतंय. पण मार्केट शेवटच्या 2-3 कॅन्डलमध्ये सुद्धा शेवटच्या अर्धा 1 तासात सुद्धा कन्सोलेशन फेजमध्येच होतं. व्हेअरएज अदानी पोर्ट कन्सोलेशनमध्ये राहिलं नाही. त्यांनी ब्रेक केलं कन्सोलेशन आणि अपसाइडला टार्गेट दिलं. म्हणजे 760 वरनं स्टॉक 775 पर्यंत मूव्ह केला. तसंच एशियन पेंटने आता ऑलरेडी खूप मोठी मूव्हमेंट दिलेली आहे काही दिवसांमध्ये मागच्या. सो तिथे आता आपण जास्ती चांगलं ट्रेड कधी करू शकतो? जेव्हा हे कन्सोलेशन आहे. फर्स्ट दिवस, सेकंड डे, थर्ड डे 3 दिवसाचं कन्सोलेशन जेव्हा आपण बघतोय, हे कन्सोलेशन ब्रेक झाल्यानंतर जर आपल्या 28-36 च्या वरती जर आपल्याला ट्रेड मिळाला, तर आपण तिथे ट्रेड घेणार आहे. ओके. सो आपण इथे अलर्ट प्लॅन करून ठेवू. सो इथे सगळे मूव्हिंग एव्हरेज पण आपल्याला सपोर्ट करतात. सगळे सिक्वेन्शियली मूव्हिंग एव्हरेज आहेत. ॲक्सिस बँक. ॲक्सिस बँक आता एक गंमत बघा, मार्केट पूर्ण अपट्रेंडिंग होतं. राईट? बरेचसे स्टॉक पण अपट्रेंडिंग मूव्हमेंटमध्ये होते. पण ॲक्सिस बँकने आज काय केलं? पहिली एक कॅन्डल त्याने अपट्रेंडिंग बनवली, पण त्याच्यापुढे तो त्याच्यावरती जाऊ शकला नाही. त्या मोठ्या रेड कॅन्डलने तो खालती पडलाय. राईट? आणि तसं का झालं? तर मागे आपण हिस्ट्रीमध्ये बघू शकतो. दिस वॉज अ स्ट्रॉंग रेझिस्टन्स. या रेझिस्टन्सच्या वरती अजूनपर्यंत स्टॉक जाऊ शकलेला नाही. ही एक व्ही शेप रिकव्हरी झाली याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर पुन्हा स्टॉक खालती आला. आता उद्या आपण एक्सपेक्ट काय करू शकतो? इथे जर तुम्ही बघाल, इथे 200 पिरियड मूव्हिंग एव्हरेज, 50 पिरियड मूव्हिंग एव्हरेज, 400 पिरियड मूव्हिंग एव्हरेज सगळ्या मूव्हिंग एव्हरेजच्या जवळ स्टॉक आहे. सो जर या स्टॉकने उद्याला एकदम मोठी ग्रीन कॅन्डल बनवून ओपन दिला किंवा गॅप अप ओपनिंग दिलं, तर हा स्टॉक पुन्हा एकदा आपला हा अपट्रेंड जो आहे तो कंटिन्यू करू शकतो. इथे एकदा आपण रिट्रेसमेंट बघू. सो आजच्या दिवसाचा हाय जो होता तोच ह्या एवढ्या पिरियड मधला हाय आहे. तो हाय आणि परवाचा लो याला मी कनेक्ट केलं. सो आपण बघू शकतो की या ठिकाणी एक रिट्रेसमेंट लाईन पण मला मिळते. 38% रिट्रेसमेंट ऑफ दिस 3 डेज मूव्ह इज कन्सिडर्ड ॲट 38% या ठिकाणी. त्याच्यामुळे 711 वरनं जर स्टॉक मूव्ह झाला उद्याला, तर 715 आणि 715 ब्रेक गेल्यानंतर खरी त्याच्यात मजा आहे. 715 ब्रेक झालं तर मग 727 टार्गेट आपण त्याच्यात कन्सिडर करू शकतो. मग बजाज ऑटो बघू. बजाज ऑटो आतापर्यंत जेवढे स्टॉक बघितले त्याच्यातला हा एक सगळ्यात स्ट्रॉंग स्टॉक वाटतोय. कारण एक कन्सोलेशन होतं. 1, 2, 3, 4, 5, 6 दिवस ऑलमोस्ट कन्सोलेशन मध्ये घालवल्यानंतर त्या स्टॉकने ब्रेक दिलेला आहे. सो 6 दिवसानंतरच हे कन्सोलेशन ब्रेक झाले. कन्सोलेशनचं जी रेजिस्टन्स लेवल होती ती 39.24 होती. ती ब्रेक झाल्यानंतर आज डायरेक्टली 40-67 पर्यंत स्टॉक पोहोचला. सो हा स्टॉक जो आहे तो पुन्हा एकदा अपट्रेंडिंग मध्ये जाऊ शकतो. आणि याला टार्गेट पुन्हा आपण बघू येतात वरच्या साईडला काय आहे ते. ह्याला पुन्हा वरच्या साईडलाच प्लॅन करतोय कारण शेवट कुठे झालाय एकदम टॉप जवळ झालाय. राईट? इंट्राडे मधली एक स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगतो. इंट्राडे मध्ये एक स्ट्रॅटेजी खूप फेमस आहे, त्याला म्हणतात ओपन रेंज ब्रेकआउट. राईट? ओपन रेंज मार्केट ओपन झाल्यानंतर एक जी रेंज बनलेली असते त्याचा ब्रेकआउट. मग काही लोक 15 मिनिटाची रेंज ब्रेक झाल्यानंतर ट्रेड करतात, काही लोक 1 तासाची रेंज ब्रेक झाल्यानंतर ट्रेड करतात. ती कशी ते आपण ह्या चार्टच्या आधारे समजून घेऊ. मी सध्या हे सगळे मूव्हिंग एव्हरेज काढून टाकतो आता. सो ही पहिल्या 15 मिनिटाची कॅन्डल आहे. पहिल्या 15 मिनिटाचा हाय मी मार्क केला आणि पहिल्या 15 मिनिटाचा लो मार्क केला. समजण्यासाठी मी याचा कलर चेंज करतो. सो हा पहिल्या 15 मिनिटाची जी कॅन्डल त्याचा हाय आणि हा पहिल्या 15 मिनिटाच्या कॅन्डलचा लो. सो हा एक ट्रेड पॅटर्न खूप फेमस आहे आणि खूप चांगला काम करतो. आपण जे बघितलं आहे की प्री मार्केट ओपनिंग मध्ये बरेचसे ट्रेड एक्झिक्यूट होत असतात. त्याच्यामुळे पहिल्या 15 मिनिटात खूप मोठी व्होलॅटिलिटी मार्केटमध्ये असते. ती नंतर हळूहळू 9:30 वाजेनंतर स्टेबल व्हायला लागते.
सो कन्सिडरिंग दॅट लॉजिक, दॅट थिंग इन टू द माइंड, आपण असा ट्रेड प्लॅन करतो की जर 15 मिनिटाच्या व्होलॅटिलिटीच्या नंतर एका स्टेबल रेंजच्या बाहेर स्टॉक गेला, तर आपण तिथे ट्रेड करणार. ट्रेड कसं करणार? जर पहिल्या 15 मिनिटाचा हाय ब्रेक करून स्टॉक वरती गेला, तर आपण तिथे बाय साईडला जाणार. जेव्हा आपण इथे बाय करतोय, तेव्हा आयडियल स्टॉप लॉस आपला काय असला पाहिजे? तर 15 मिनिटाच्या कॅन्डलचा लो हा आपला आयडियल स्टॉप लॉस असला पाहिजे. मग काही जण म्हणतील, याची रेंज इतकी मोठी आहे, 39, 48 आणि 38, 67, एवढी मोठी रेंज, एवढा मोठा स्टॉप लॉस आपण ठेवायचा का? तर मी म्हणेल येस. कारण हा मला चार्टने दिलेला स्टॉप लॉस आहे. दिस स्टॉप लॉस इज प्लॅन ॲज पर माय स्ट्रॅटेजी. आता ही माझी स्ट्रॅटेजी झाली. कारण पहिल्या 15 मिनिटाच्या कॅन्डलच्या हायच्या वरती मी बाय करणार. पहिल्या 15 मिनिटाच्या हाय लोच्या खाली मी शॉर्ट साईडला जाणार. असं जर मी प्लॅन करत असेल, तर याच्या अपोजिट ट्रेड मी इथे प्लॅन करतोय आणि शॉर्ट साईडच्या अपोजिट ट्रेड मी हायला प्लॅन करतो. म्हणजे इथे या 2 लाईन अशा आहेत, की जर स्टॉक इथनं वरती गेला, तर हा व्ह्यू माझा निगेटिव्ह झाला. निगेटिव्ह नलिफाय झाला, 0 झाला. आणि जर शॉर्ट साईडला गेला, तर हा व्ह्यू माझा निगेटिव्ह झाला, नलिफाय झाला. त्याच्यामुळे जर मार्केट पुन्हा याच्या खालती जाऊन वरती येत असेल आणि इथे धडकत असेल, याचा अर्थ इथे मी बाय साईडला जाणार आहे ऍज पर माय स्ट्रॅटेजी. म्हणजे इथे माझा जो निगेटिव्ह व्ह्यू होता शॉर्ट साईडचा, तो कॅन्सल झाला. म्हणून माझा स्टॉप लॉस इथे वरती आहे. या केसमध्ये काय झालं? बजाज ऑटो या स्टॉकने आज काय केलं? पहिल्या 15 मिनिटाची जी हाय होती 39-48 ची कॅन्डल, त्या 39-48 च्या रेंजला ब्रेक केला आणि स्टॉक नंतर वरती जाऊन क्लोज कुठे झाला? सो आजचं त्याचं क्लोजिंग आहे 40-67चं, राईट? तो इथे जेव्हा ब्रेक झाला तेव्हा आपण एक ट्रेड घेतो आणि त्याचा स्टॉप लॉस आपण ठेवतो हा. सो जर तुम्हाला फ्युचरमध्ये एवढा मोठा स्टॉप लॉस घेणं शक्य होत असेल बिकॉज ऑफ द क्वांटिटी, जर आपण याची क्वांटिटी बघितली बजाज ऑटोची, ओके, हा कॅशचा स्टॉक आला. बजाज ऑटोचा फ्युचरमध्ये पण तुम्ही बघू शकता. बजाज ऑटोची फ्युचरची क्वांटिटी जर तुम्हाला ऍज पर तुमच्या रिस्क कॅपिटेटनुसार झेपत नसेल, त्याच्याप्रमाणे तुम्हाला तेवढी रिस्क घेणं परवडत नसेल, तर तुम्ही काय करायचं? सिम्पली कॅशमध्ये या आणि कमी क्वांटिटीमध्ये ट्रेड करा. 20 क्वांटिटी ट्रेड करा, 15 क्वांटिटी ट्रेड करा. कारण मार्केटमध्ये सस्टेन होणं जास्त महत्वाचं आहे. मार्केटमध्ये जर तुम्हाला 1000 क्वांटिटी ट्रेड केल्या तरच प्रॉफिट होईल असं नाही. कारण हे जे स्टॉक्स आहेत ज्यांची किंमत 1000 रुपयाच्या वरती आहे, त्या स्टॉकमध्ये सहजासहजी एकदम 30-40 रुपयांची मुवमेंट, 30-40 पॉईंटची मुवमेंट आरामात येते. आणि त्या स्टॉकमध्ये 30-40 पॉईंट म्हणजे फ्युचर ऑप्शनमध्ये जर आपण विचार केले, तर 1000चा जरी लॉट असेल तर 30-40 हजाराची मुवमेंट असते. आपल्या इंट्राडेमध्ये 3-4 हजार जरी मिळाला तरी पण पुरे आहे. त्याच्यामुळे तुम्ही फक्त 15-20 क्वांटिटी ट्रेड करा. त्याच्यात तुम्हाला 1000-3000 रुपये मिळून जातात आरामात. ओके. सो ही एक स्ट्रॅटेजी लक्षात ठेवा. ही इंट्राडेसाठी खूप फेमस स्ट्रॅटेजी आहे. त्याला म्हणतात ओपन रेंज ब्रेकआउट. जसं हा मी तुम्हाला 15 मिनिटाच्या कॅन्डलवरती सांगितला. काही लोक 1 अवर कॅन्डलचा ब्रेकआउट ट्रेड करतात, राईट? सो हा झाला 1 अवर कॅन्डलचा ब्रेकआउट, जो तुम्हाला मिळाला 39-85 ला. आणि त्याच्यानंतर मात्र मार्केट वरती जात राहिलं. सो दिस विल बी टोटली युअर कन्सिडरेशन, युअर अंडरस्टँडिंग, युअर ऑब्झर्वेशन की 15 मिनिटाच्या कॅन्डलवर ट्रेड करणं तुम्हाला सोपं जातंय का 1 तासाच्या कॅन्डलवर ट्रेड करणं सोपं जातंय? ऑब्वियस गोष्ट आहे की 1 तासाचा जो ब्रेकआउट असेल तो थोडासा लांब असणार आहे. 15 मिनिटाचा ब्रेकआउट जो असेल तो लवकर मिळणार आहे. पण 15 मिनिटाचा ब्रेकआउट फसवा असू शकतो. 1 तासाचा ब्रेकआउट फसवा असण्याचे चान्सेस कमी असतात. पण तोही फसवू शकतो. ओके, म्हणजे तो ब्रेकआउट देतो, 1-2 कॅन्डल वरती जातो आणि पुन्हा स्टॉप लॉसच्या साईडला जातो. असंही मार्केटमध्ये सिनारिओ होतात, राईट? कुठली स्ट्रॅटेजी फुल प्रूफ 100% प्रॉफिटेबल अशी नसते. त्याच्यामुळे स्टॉप लॉस आपण नेहमी ठेवतो आणि स्टॉप लॉसला ऍक्च्युअली सिस्टममध्ये टाकून त्याला स्ट्रिक्टली फॉलो करतो. ओके. मग बजाज फिन्सर्व बघू. बजाज फिन्सर्वने काय केलं बघा, तर 15 मिनिटाच्या स्ट्रॅटेजीनुसार आपण जर बघितलं असेल, इथे आपला ब्रेकआउट दिला या कॅन्डलला, हा इथे होता. त्याच्यानंतर स्टॉक गेला वरती 11,589 पर्यंत. याचा हाय होता 11,471 आणि 589, म्हणजे ऑलमोस्ट 100 पॉईंटची मुवमेंट त्याच्यामध्ये आपल्याला मिळाली पुढच्या अर्ध्या तासात. आणि 100 पॉईंट पैकी 10 पॉईंट जरी आपण कमवले बजाज फायनान्स सारख्या याच्यात फ्युचरमध्ये, तरी आपल्याला एका दिवसाचा पोटापाण्याचा खर्च आरामात निघतो. 3,500-4,000 रुपये आरामात निघतात. ओके. त्यामुळे ही एक खूप फेमस स्ट्रॅटेजी आहे. याच्यामध्ये आता आपण जर बघितलं तर मार्केटने काय केलं, इथे गॅप अप ओपनिंग केलं, त्यानंतर थोडा खालती आला, वरती गेला, एवढ्या वरती जाऊन पुन्हा खालती गेला. आता उद्याला जर ही डाऊन ट्रेंड लाईन ब्रेक झाली, तर आपण याच्यात पुन्हा एकदा बाईंग साईडला जाणार आहे. करेक्ट. कारण हा हॅमर टाईपचा पॅटर्न तयार झालाय. हा एक विकली रेजिस्टन्स तुम्ही बघू शकाल, इथे एक विकली रेजिस्टन्स आहे. त्या विकली रेजिस्टन्सच्या वरती जर स्टॉक गेला आता उद्याला,
11,438. आपण 100% याच्यात पुन्हा एकदा बाईंग साईडला जाऊ. भारती एअरटेल एकदा बघू. हा स्टॉक शेवटी ऑलमोस्ट कन्सॉर्शियम मध्ये गेलाय. आता हे शेवटचं जे कन्सॉर्शियम आहे, जे आपण कन्सिडर करू इथपासनं, हे कन्सॉर्शियम कोणत्या साईडला ब्रेक होतं त्याच्यावरती आपला ट्रेड उद्या ठरणार आहे. पण जसं आपण म्हणतो की आता ह्या कॅन्डलचा जो लो होता त्याच्यात जवळ ऑलमोस्ट डे लोला कन्सॉर्शियम झालेला आहे. सो चान्सेस असे आहेत की मार्केट इथनं खालती जाईल, म्हणजे भारती एअरटेल उद्या इथनं खालती जाईल. सो इथे आपली एक ट्रेंड लाईन पण आपल्याला दिसते. ही डाऊन ट्रेंड लाईन आहे, ती ऍक्सिलरेट झाली. डाऊन ट्रेंड हळूहळू ऍक्सिलरेट होतोय, डाऊन ट्रेंडचा स्पीड वाढतोय. काही दिवसांपूर्वी एअरटेल खूप धूम मध्ये होता, एकदम मस्त वाढत होता, आणि आता बघतोय आपण स्टार्टिंग फ्रॉम 10th मे त्याने त्याची एक डाऊनवर्ड मूव्ही जर्नी चालू केली आहे. इथे कन्सर्शन ब्रेक झालं तर इथे मी डाऊन साईडला पुन्हा एकदा एंट्री घेऊ शकतो भारती एअरटेलला, पण मी इथे अलर्ट लावतो, पण तो आता खालच्या साईडचा अलर्ट असणार आहे. सो 534च्या खालती जर भारती एअरटेल गेला तर आपण तिथे शॉर्ट करू. त्याच्यानंतर सिपला बघू. ओके, इथे जर बघितलं तर इथे हे झालं, ट्रायंगल फॉर्मेशन दिसेल, त्याला एनेबल करतो एक्सटेन्शन. सो हे त्याचं एक्सटेन्शन केल्यानंतर तुम्हाला ट्रायंगल पॅटर्न क्लिअर दिसेल. हा ट्रायंगल ब्रेक कुठे झाला, या ठिकाणी ब्रेक झाला, रिटेस्ट केला, थोडासा वरती जायचा प्रयत्न केला पण फेल गेला, आणि इथनं खालती गेला, आणि इथनं आता ट्रायंगल त्याने ब्रेक केला. त्याच्यानंतर शेवटच्या दिवशी काय झालं, आता आजचा जो दिवस होता याच्यात आजचा स्टॉक हा पूर्ण कन्सर्शन वाला आहे. पहिल्या 15 मिनिटाच्या कॅन्डलच्या पोटात सगळं आजचं ट्रेडिंग झालेलं आहे. सो ही रेंज आपल्यासाठी महत्वाची आहे. हा स्टॉक एक ट्रेडिंगसाठी चांगला आहे. तसं बघितलं तर कालचा पण दिवस ऑलमोस्ट कन्स्ट्रक्शन वालाच होता. सो उद्याला कुठल्या साईडला तो ब्रेक होईल, तर चान्सेस असे आहेत की तो खालच्या साईडला ब्रेक होईल, कारण ही जी मोठी रेड कॅन्डल आहे, ज्यांनी पण इथे सेल केलं असेल ते सहजासहजी त्याला वरती येऊ देणार नाही. सो मार्क तो वरती जरी गेला तरी ह्या ट्रेंड लाईन पासून पुन्हा तो एकदा खालती येऊ शकतो. डिव्हिज लॅब, डिव्हिज लॅब सुद्धा आपण डाऊन साईडलाच प्लॅन करू. आजच्या लो जवळ हॅमर सारखे पॅटर्न बनवले, पण इथे शेवटी इन डिसिजन आलेले आहेत. डिसिजन घेऊ शकले नाहीत लोक की कुठल्या साईडला नक्की जाण्यात इंटरेस्ट आहे आपल्याला. ओके, आणि आपण याला ट्रेड कसं करतो सगळ्यांना माहिती आहे, पण ओव्हरऑल स्ट्रक्चर जे आहे ते बेरिश स्ट्रक्चर आहे. मग आपण काही अशी स्टॉक बघू की ज्यांनी आज हायएस्ट गेनर्स म्हणून नाव दाखवत आहे. सो महिंद्रा अँड महिंद्रा ऑलमोस्ट 6% गेन दाखवतोय, 5.86. अशा स्टॉक मध्ये जेव्हा तो स्टॉक ट्रेंडिंग असेल त्यावेळेस तुमची 15 मिनिटाची ब्रेकआउट वाली कॅन्डल तुम्हाला खूप चांगला ट्रेड देऊन जाईल. पण जेव्हा स्टॉक फ्लॅट होणार असेल, साईडवेज मध्ये जाणार असेल, तेव्हा कुठली स्ट्रॅटेजी तुम्हाला चांगला ट्रेड मिळून देणार नाही. मग त्यावेळेस मला एकच गोष्ट वाचू शकते, आणि ती म्हणजे तुमचा स्टॉप लॉस. ओके, तुम्ही जर त्याला होल्ड केलं तर तुमचा लॉस वाढत जाईल, पण स्टॉप लॉस घेऊन तुम्ही घरी गेले शांतपणे, तर दुसऱ्या दिवशी जेव्हा असा ट्रेंड मिळणार आहे तेव्हा तुम्ही मार्केटमध्ये पुन्हा एकदा येऊ शकता. सो उद्या आपण पुन्हा याच्यावरती एकदा बाईंग साठी प्लॅन करू. महिंद्रा अँड महिंद्रा एकदम स्ट्रॉंग बुलिशनेस स्टॉक मध्ये दिसतोय. त्याच्यानंतर टायटन एक बघू. टायटन मध्ये सुद्धा तीच कंडिशन आहे की स्टॉक वरती गेला, आता एकदम टॉपला हा हॅमर आलाय. सो हॅमर म्हणजे अपोजिट डायरेक्शन, राईट. पण अपोजिट डायरेक्शनला जरी स्टॉक आला तरी त्याला इथे थांबावं लागेल, कारण इथे त्याला एक मोठा सपोर्ट आहे. एवढा मोठा सपोर्ट त्याला आहे, इतके सगळे सनी त्याला होल्ड करण्यासाठी थांबलेले. त्या स्टॉकला इथनं खाली पण लागू होईल, त्याच्यामुळे स्टॉक 15-21 पर्यंत खालती येऊन पुन्हा एकदा वरती जाईल असं मला वाटतं, म्हणून मी याच्यावरती अलर्ट लावून घेतो. असं म्हणू शकतो की मार्केट पहिल्यांदा उद्याला गॅप अप होईल थोडं, ऍटलीस्ट पर्टिक्युलर ह्या टायटनच्या स्टॉक बाबत बोलायचं झालं तर टायटनचा स्टॉक गॅप अप होईल, मग खालती येईल ह्या लेवलपर्यंत, आणि मग पुन्हा तो वरती जाईल. सो सेकंड हाफ मध्ये जेव्हा तो पुन्हा वरती जाईल तेव्हा बाईंग करण्यात त्याची जास्त मजा आहे. मग टाटा मोटर्स पुन्हा ऑलमोस्ट फ्लॅट स्टॉक आहे. तसं बघितलं तर कप अँड हँडलचं फॉर्मेशन झालं टाटा मोटर्सला. सो ही एक लेवल इम्पॉर्टंट आहे.
याच्यावरती 334च्या वरती जर स्टॉक गेला, 334, 335च्या वरती, तर तू एक मोठं टार्गेट देईल आपल्याला. 334 आणि या साईडला आहे 312, म्हणजे ऑलमोस्ट 20 पॉईंट, 354 पर्यंत वरती आपल्याला टार्गेट मिळेल त्याचं. ठीक आहे. त्याच्यानंतर एखादा रॅन्डम स्टॉक अजून कुठला बघायचा बरं? HDFCचा कुठला बघायचा? SBI लाईफ, SBI, TCS, कोटक बँक. कोटक बँक मध्ये काहीतरी न्यूज होती, कोटक बँक बघू. ओके, कोटक पुन्हा एक फ्लॅट ट्रेड होता आजचा, म्हणजे इथे ऑप्शन ट्रेडरचा यूज होता आजचा. सो ही जी रेंज आहे ही आता आपल्यासाठी महत्वाची आहे. ही जी पूर्ण रेंज आहे त्या स्टॉक वरती खालती वरती खालती खेळतोय. सो स्टॉक जर वरती गेला तर आपण बाईंग साईडला जाणार. सो इथे मात्र मी दोन्ही साईडला अलर्ट लावतोय. आणि ते बिलो साईडला अलर्ट लावतोय. आता एक अजून गंमत बघू की स्टॉक मार्केट एवढं वरती जात आहे, लाईफ टाईम हाय बनवायच्या साईडला चाललेले, अशा वेळेस कोणते स्टॉक असे होते की जे पडलेत? तर पहिलं नाव भारती एअरटेल आहे. सो भारती एअरटेल ऑलरेडी आपण बघितलाय. आयटीसी एक बघू. आयटीसी मध्ये काय होतंय? ओके, कालच्या दिवसाचा लो स्ट्रॉंगली ब्रेक झालाय, त्याच्यानंतर स्टॉक अजून खालती आलाय आणि ते शेवटी शेवटी त्याने एक रेंज बनवलेली आहे. या 4-5 कॅनलची रेंज आहे. सो ही जर खालच्या साईडला ब्रेक झाली तर खालच्या साईडला ट्रेड करण्यामध्ये मला याच्यात जास्त इंटरेस्ट असेल. सो इथे मी बिलो साईडचा अलर्ट लावतोय, डाऊन साईडचा. कोल इंडिया. सो पडणाऱ्या मार्केटमध्ये हे 3 स्टॉक तसे होते की ज्यांनी डाऊन साईडची मुवमेंट दिली आहे, कालच्या क्लोजिंग पेक्षा खालती गेला. कोल इंडियामध्ये मी इतका स्ट्रॉंग नसेल. कोल इंडिया नाही, येस, कोल इंडियामध्ये एवढा स्ट्रॉंग नसेल मी. पण भारती एअरटेल, आयटीसी त्याच्यात स्ट्रॉंग मला डाऊन साईडची मूव्ह वाटते. कारण कोल इंडियामध्ये हे मी कन्सर्वेशन कन्सिडर करतो, कारण एवढ्या पिरियडमध्ये हा स्टॉक ह्या रेंजच्या बाहेर गेला नाही. 149 आणि 143, 149 किंवा 143च्या वरती आणि खालती मी त्याच्या ट्रेडिंगसाठी रेडी असेल. जोपर्यंत तो स्टॉक त्या रेंजमध्ये आहे तोपर्यंत मी आय विल जस्ट वॉच. इथे पुन्हा डॉक्टर रेड्डी डाऊन साईडलाच आपण प्लॅन करू, कारण स्ट्रॉंग डाऊन मूव्ह आहे. सो हे सगळे अलर्ट जे आहेत ते उद्या मला कामाला येतील. ठीक आहे. चलो देन, येस, बाय बाय.